हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना. तर आज आपण खूप टेस्टी आणि हेल्दी अशी रेसिपी बघणार आहोत. ही रेसिपी मी बेस्ट आउट ऑफ वेस्ट या मेथडने बनवली आहे. कारण यामध्ये मी बीटरूट कॅरेटचा ज्यूस बनवल्यानंतर जो राहिलेला मिक्सचर असतो त्याचा यूज करून हे कटलेट बनवले होते आणि खूप टेस्टी झाले होते. मी रोजच बीटरूट कॅरेटचा ज्यूस बनवते आणि त्याचा जो राहिलेला मिक्सचर असतो तर तो फेकून द्यायला मला तरी आवडत नाही. त्यामुळे मी त्यापासून वेगवेगळे असे पदार्थ बनवत असते आणि त्यातील ही एक रेसिपी आहे आणि ही खूप टेस्टी झाली होती, म्हणून मी तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करते. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, मी 2-3 पोटॅटो चांगले असे बॉईल करून त्यांना ग्रेट करून घेतले होते. त्यानंतर मी त्यामध्ये थोडेसे बॉईल मटर ॲड केले होते आणि आपण जो मिक्सचर राहिलेला होता तो ॲड करून बेसिक स्पायसेस ॲड केले होते. त्यामध्ये मी हळदी पावडर, कोरिएंडर पावडर, चिली पावडर आणि 2 ते 3 टेबलस्पून पावभाजी मसाला ॲड केला होता. याने याची टेस्ट खरंच खूप छान होते आणि यांना चांगले असे मिक्स करून त्याचे कटलेट बनवून घेतले होते. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. तुम्हाला जो शेप आवडत असेल तो तुम्ही देऊ शकता. हे कटलेट खूप टेस्टी होतात आणि हे कटलेट बनवून घेतल्यानंतर मी एका साईडला कॉर्नफ्लॉवर आणि मैद्याची स्लरी बनवून घेतली होती. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, ही स्लरी एकदम अशी थिक करायची नाही, नाहीतर कटलेटची जी आउटर लेअर असते ती खूप अशी थिक होऊन जाईल आणि हे कटलेट क्रिस्पी होणार नाहीत. तर त्यासाठी मी ही स्लरी आहे ती एकदम तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता पातळ बनवून घेतले आहे. आणि हे कटलेट आहेत हे मी त्यामध्ये डिप करून चांगले असे रव्यामध्ये कोट करून घेतले आहेत. रव्यामध्ये कोट करून घेतल्यानंतर ते मी फ्राय केले आहेत. तुम्ही यांना स्टोअरसुद्धा करून ठेवू शकता. रव्यामध्ये जेव्हा तुम्ही कोट करता तेव्हा त्यांना तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये फ्रीझरमध्ये स्टोअर करून ठेवू शकता आणि त्यानंतर तुम्ही यांना हवं तेव्हा फ्राय करून खाऊ शकता. तर हे कटलेट खूप टेस्टी होतात. मी दोन पद्धतीने बनवले आहेत, कारण की हेल्थ कॉन्शियस जे असतील त्यांच्यासाठी मी शॅलो फ्राय केले आहे त्यांना, आणि ज्यांना चवीचे असे खायचे आहेत त्यांच्यासाठी मी त्यांना चांगले असे फ्राय करून घेतले होते. दोन्ही मी टेस्ट केले होते आणि खरंच खूप टेस्टी झाले होते. हे तुम्ही एकदा नक्की करून बघा. आणि आता तुम्हाला राहिलेला जो कोणताही ज्यूस बनवला त्याच्यासोबत देखील तुम्ही हे करू शकता. मी अजून 2-3 प्रकारचे ज्यूस बनवते आणि मी त्याच्यासुद्धा रेसिपी अशा युनिक रेसिपी शेअर करणार आहे तुमच्यासोबत. तर त्यासाठी तुम्ही माझ्या लॉ विथ शेफ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून मी जेव्हा पण रेसिपी पोस्ट करेन तेव्हा सर्वात आधी ती तुम्हाला पाहता येईल. जर तुम्हाला वाटत असेल की मी अजून छान छान आणि नवीन नवीन रेसिपीज ट्राय कराव्यात तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मी नक्कीच त्या रेसिपी ट्राय करेन आणि तुमच्यासोबत देखील व्हिडिओ शेअर करेन. तर ओके, बाय गाईज. आजच्यासाठी एवढंच. सी यू सून नेक्स्ट व्लॉग अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओज.